नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहेत. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाचे मुख्यालय आहे? पर्याय आहेत मुंबई, गांधीनगर, कोलकाता, नवी दिल्ली. याचे योग्य उत्तर आहे गुजरातच्या गांधीनगर या शहरात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाचे मुख्यालय आहे. हे प्राधिकरण RBI सेबीप्रमाणे काम करेल. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशात पीच ब्लॉक नावाचा शस्त्रास्त्राचा सराव आयोजित केला जातो? पर्याय आहेत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया. तर याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पीच ब्लॉक नावाचा शस्त्रास्त्राचा सराव हा ऑस्ट्रेलियाचा हवाई दलाचा द्विवार्षिक सराव आहे, जो 1981 सालापासून आयोजित केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मराठी करिअर पॉईंट हे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने प्रथम आभासी हवामान संवादाची बैठक आयोजित केली? पर्याय आहेत फ्रान्स, इटली, जर्मनी, रशिया. तर याचं उत्तर आहे जर्मनी. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर 28 एप्रिल 2020 रोजी जर्मनी देशाने पीटर्सबर्ग या शहरात पीटर्सबर्ग क्लायमेट डायलॉग याचे आयोजन केले होते. हे देशातील पहिलेच आभासी सत्र होते. भारताच्या वतीने पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे? तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची OECD समूहामध्ये अमेरिकाचे दूत म्हणून नेमणूक करण्यात आली? पर्याय आहेत संजय शर्मा, मनीष सिंग, राकेश खुराना, अंजली जैन. याचे योग्य उत्तर आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय वंशाच्या मनीष सिंग यांची आर्थिक सहकार्य व विकास संघटना या समूहामध्ये अमेरिकाचे राष्ट्रदूत म्हणून नेमणूक करण्यात आली. आर्थिक सहकार्य व विकास संघटना ही आर्थिक प्रगती आणि जागतिक व्यापारावर लक्ष केंद्रित करते. या संस्थेमध्ये 36 देशांचा समावेश होत असून त्याचे मुख्यालय फ्रान्स या देशामधील पॅरिस शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने जगनन अण्णा विद्या दिवेना योजना लागू केली? पर्याय आहेत तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने 28 एप्रिल 2020 रोजी जगनन्ना विद्या दिवेना योजना लागू केली. ही योजना शुल्क भरपाई योजना आहे, ज्याचा फायदा राज्यातील सुमारे 14 लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून विद्यार्थ्यांच्या आईच्या बँक खात्यात 4 हप्त्यामध्ये शिक्षण शुल्क जमा केले जाणार आहे. तसेच आंध्र प्रदेश हे देशातील सर्वप्रथम निर्माण होणारे राज्य आहे. तसेच 2014 मध्ये आंध्र प्रदेशामधून तेलंगणा हे नवीन राज्य निर्मिती करण्यात आली. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याने सर्दी, खोकला किंवा तापासाठी औषध खरेदी करण्याचा मागोवा घेण्यासाठी फार्मसी ॲप तयार केले? पर्याय आहेत महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश राज्य सरकारने सर्दी, खोकला किंवा तापासाठी औषध खरेदी करण्याचा मागोवा घेण्यासाठी फार्मसी ॲप तयार केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जा लेव्हल 3 करण्यात आला आहे? पर्याय आहेत सालेम विमानतळ, तुतुकुडी विमानतळ, पाँडिचेरी विमानतळ, मथुराई विमानतळ. तर याचे योग्य उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील तुतुकुडी विमानतळाचा दर्जा लेव्हल 3 करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात दारापर्यंत औषध पोहोचवण्याकरिता धन्वंतरी योजना राबवली जात आहे? पर्याय आहेत सिक्कीम, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम. याचे योग्य उत्तर आहे आसाम. आसाम सरकार स्थानीय पातळीवर
उपलब्ध नसलेल्या औषध रुग्णापर्यंत पोहोचवण्याकरिता धन्वंतरी योजना राबवित आहेत. या योजनेच्या अंतर्गत जिल्हा किंवा राज्यात 10 किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध नसलेल्या औषधाचा मर्यादित प्रमाणात पुरवठा केला जात आहे. औषध मिळवण्यासाठी 104 हा टोल फ्री क्रमांक चालू करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, कोणते उद्योग क्षेत्र प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनले? पर्याय आहेत, वस्त्र उद्योग, रसायन आणि पेट्रोकेमिकल, सागरी उद्योग, वृक्षारोपण उद्योग. तर रसायन आणि पेट्रोकेमिकल उद्योग हे देशातील प्रथमच सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनलेले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने जीवन शक्ती योजना लागू केली? पर्याय आहेत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने राज्यात जीवन शक्ती योजना लागू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शहरी भागातल्या महिला घरीच मास्क तयार करणार आहेत आणि नफा कमवणार आहेत. पुढील प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केला? पर्याय आहेत, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, NHPC, GAIL, NTPC. उत्तर आहे NTPC. या संस्थेने हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केलेला आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली? पर्याय आहेत, शरद कुमार, नितूर श्रीनिवास राव, KV चौधरी, संजय कोठारी. याचे योग्य उत्तर आहे, राष्ट्रपतीचे सचिव असलेले संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या बँकेने गुगल असिस्टंट आणि अलेक्सा या तंत्रज्ञानावर व्हॉइस बँकिंग सेवा सुरू केली? पर्याय आहेत, भारतीय स्टेट बँक, ICICI बँक, HDFC बँक, येस बँक. उत्तर आहे ICICI बँक ही भारतातील पहिली खाजगी बँक आहे ज्याने आपल्या ग्राहकांसाठी व्हॉइस असिस्टंट आधारित बँकिंग सेवा सुरू केली. या सेवा ॲमेझॉनच्या अलेक्सा आणि गुगलच्या असिस्टंटच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत. पुढील प्रश्न आहे, झारखंड सरकारने लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी कोणते ॲप तयार केलेले आहे? पर्याय आहे, झारखंड बाजार, झारखंड सेवा, झारखंड दुकान, कोविड सेवा. झारखंड सरकारने लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी झारखंड बाजार हे ॲप तयार केलेले आहे. या ॲपमार्फत लहान, मध्यम आणि मोठ्या शहरांमध्ये ही सेवा आरंभ करण्यात येणार आहे. झारखंड हे राज्य बिहारपासून 2000 मध्ये वेगळं होऊन निर्माण झालेले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने नूर नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला? पर्याय आहेत, सौदी अरब, तुर्की, इराण, इराक. इराण या देशाने नूर नावाचा लष्करी उपग्रहाचा पहिला उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केलेला आहे. पुढील प्रश्न आहे, चीनच्या पहिल्या मंगल शोध मोहिमेचे नाव काय आहे? पर्याय आहेत, गाओफेन-1, तियानवेन-1, टियानलियन-1, चांग-2. चीन हा आपली पहिली मंगल शोध मोहीम लवकरच पाठविणार आहे. या मोहीम मानवरहित असून या मोहिमेचे नाव तियानवेन फर्स्ट असे आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 23 एप्रिल या दिवशी खोंगजोम दिन पाळला जातो? पर्याय आहेत, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम. तर याचे योग्य उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये 23 एप्रिल या दिवशी खोंगजोम दिवस पाळण्यात येतो. पुढील प्रश्न आहे, वैद्यकीय उपभोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे? पर्याय आहेत, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, लेबनॉन. अरब खंडातील लेबनॉन देशाने वैद्यकीय उपभोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर केलेली आहे. असा निर्णय घेणारा हा पहिलाच आखाती देश आहे. या देशाच्या आधी मोरॉक्को आणि अफगाणिस्तान या देशाने असा कायदा केला होता. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने
शिक्षण प्रदान करण्यासाठी संपर्क दीदी ॲप तयार केले? पर्याय आहेत मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा. याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. उत्तराखंड राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी संपर्क दीदी ॲप तयार केले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याने कोविड-19 प्रकरणाच्या जलद तपासणीसाठी तिरंगा नावाचे वाहन सादर केले? पर्याय आहेत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, केरळ. तर याचे योग्य उत्तर आहे केरळ राज्य सरकारने कोविड-19 प्रकरणाचा जलद तपासणीसाठी तिरंगा नावाचे वाहन सादर केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराने स्मार्ट शहरे अभियानाच्या अंतर्गत संयम ॲप तयार केले? पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, इंदोर, पुणे. तर पुणे या शहराने स्मार्ट शहरे योजनेच्या अंतर्गत संयम ॲप तयार केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणते राज्य सरकारने सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान आरंभ केले? पर्याय आहेत गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा. तर गुजरात या राज्याने सुजलाम सुफलाम जलसंचय अभियान आरंभ केले आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने आपदा मित्र मदत क्रमांक चालू केला? पर्याय आहेत केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक. तर कर्नाटक राज्य सरकारने आपदा मित्र क्रमांक चालू केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. कोणत्या दिवशी इंग्रजी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय आहेत 22 एप्रिल, 24 एप्रिल, 25 एप्रिल, 23 एप्रिल. या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका.